नमस्कार, मी सारिका राऊत. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. खिचडी भात बनवणार आहे. त्यासाठी लसूण कढीपत्ता करून घेतला, 2 टमाटर कांदा करून घेतला, धुवून स्वच्छ घेत, 1 पळी तेल टाकले, कुकर गॅसवर गरम करायला ठेवला. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. त्याच्यात अर्धा चमचा जिरा चांगलं तडतडून द्यायचा. मग त्याच्यात आलं लसणाची पेस्ट टाकायची. ते मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परतला जातो. मिश्रण चांगलं परतून घ्यायचा. उभ्या चिरलेल्या 4-5 मिरच्या टाकायच्या. ते पण मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. उभ्या चिरलेले टोमॅटो ते पण टाकायचा. सर्व मिश्रण एकत्र चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी हळद, धना पावडर 1 ते 1.5 चमचा टाकायचा आहे. तेही मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. एक बटाटा चिरलेला तरी टाकून मिश्रण हलवायचं. थोडेसे 4 शेंगदाणे, तरी मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. तांदूळ आणि मसूरची डाळ जे धुवून ठेवली होती ती आता टाकायचं. ते मिश्रण पण चांगलं परतून घ्यायचं. जितकं मंद गॅसवर तुम्ही मिश्रण चांगलं परतताल तितकं खिचडी टेस्ट बनते. थोडंसं पाणी टाकून मिश्रण हलवून घ्यायचं. कोथिंबीर टाकून मिश्रण परतून घ्यायचं.
कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायचा. हा झाला आपला खिचडी भात तयार. कुकर लावला 3 शिट्ट्या करून घ्यायचा. 3 शिट्ट्या झाल्या की खिचडी भात तयार. थँक्यू.